थँक्यू सो मच. साहेब आलेल्या सर्व तमाम अकॅडमी स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंचामध्ये आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं देखील स्वागत. आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतात त्यांचं देखील मनापासून स्वागत. सामना सुरू. गेम ऑन. यू आर वॉचिंग बिग बॅट मॅच. पहिला चेंडू खराब क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. तोपर्यंत मात्र फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावेच्या मदतीनं अकाउंट ओपन झालं. 2 धावेच्या मदतीनं आगासन संघाचे खातं खुलं झाले मैदानावरती. तर मागच्या मॅच मध्ये सोनरपाड्यासारख्या बलाढ्य संघाने या संघाने पराभव केला. पण या मॅच मध्ये वडवली संघ त्याच्या समोर एक अतिशय मोठा संघ. तर वडवली संघाचा विचार करा. वडवली संघ या वर्षी 2 वर्षामध्ये आपण पाहिलं तर अतिशय फॉर्म मध्ये असलेला संघ आहे. दुसऱ्या बाजूला आगासन संघ तितकाच बलाढ्य संघ मैदानावरती आहे. Do and die चिंका के बाबरा. जबरदस्त फटका. गैप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग या बॉल गॉन फॉर रन. तर या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज निल्सनच्या बॅट मधलं चौकार. तर मागच्या मॅच मध्ये अप्रतिम फलंदाजी दाखवली तिने. तब्बल 29 धावेची शानदार इनिंग दाखवलेला फलंदाज पुन्हा एकदा प्रहार करतोय. चेंडूला जबरदस्त फटका. चेंडू स्ट्रेट ऑन द लॉंग ऑफ. 1 बाउन्स इनटू द बँक्स. अजून एक चौकार. पुढे जाऊन काय पुढे जाऊन नक्कीच आपण पाहतो मात्र बॅक टू बॅक 2 चौकार येतात. निल्सनच्या बॅट मध्ये आपलातून फलंदाज मैदानामध्ये. असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र अपील. 2 पंच आपण पाहतो. आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत चंद्रकांत जाधव आणि दत्ता टोंबरे असे 2 पंच आपण पाहतोय मैदानामध्ये आहेत. त्या ठिकाणी पाहतो फलंदाज आपण पाहतो. या ठिकाणी पंचांचं डिसिजन होतं. फलंदाज बाद. बिग विकेट. निल्सन बॅक टू द पवेलियन. नक्कीच बरोबर खेळाडू वृत्ती दाखवली खेळाडूला. कारण या ठिकाणी आमचे पंच डिस्कस करण्याच्या अगोदर त्यानं या ठिकाणी क्रीज सोडली आहे. बलपाटील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. कारण खेळाडू वृत्ती या ठिकाणी दाखवली आहे. थँक्यू सो मच. आपण पाहतो निल्सन जबरदस्त क्रिकेट दाखवले. कारण क्रिकेट मधला त्यानं या ठिकाणी क्रिकेट वृत्ती दाखवली. खेळाडू वृत्ती कशी असायला पाहिजे हे निल्सननं दाखवून दिलं. कारण पंचांचं डिसिजन येण्याच्या अगोदर त्याने स्वतःला क्रीज सोडली आहे. अतिशय चांगला क्रिकेट करणं. आज क्रिकेटला फार महत्व आलं ते याच मुले. कारण मोठमोठे खेळाडू चांगली वृत्ती दाखवतात आणि त्यामुळे क्रिकेटच्या चांगले दिवस आले आहेत. थँक्यू सो मच निल्सन. कारण जबरदस्त आपण डिसिजन दिला या ठिकाणी. आपण किती धावा आपण पाहतो. स्कोर मॉज ऑन 10 रन. फर्स्ट विकेट. पहिला विकेटचा बदल झाल्याने आगासन संघाच्या धावा झाल्यात ते 10. पहिला बाबासारख्याचा खेळ सुरू आहे. गोलंदाज विशाल पाटील हलक्यातून क्लिक करतो. चेंडूला चेंडू आपण टच केलाय. यावेळेस मात्र विनायक चेंडू खाले. कुठली चोक नाहीये. बॅक टू बॅक आगासन संघाला झटका. आपण पाहतो मात्र विकेटच्या हॅट्रिकसाठी सन्माननीय बलिराम जुमारे यांच्याकडे 533 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असणार. बॅक टू बॅक 2 झटके. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय केजू मुंडे. नक्कीच आपण पाहतो बलिराम जुमारे यांच्याकडे 533 रुपये. आता चेंडू पॉइंटला बीट करतोय.
तोपर्यंत मात्र सिंगल फक्त एकच धाव आणि एका धाबीच्या मदतीने आपण पाहतो षटक क्रमांक 1 समाप्त. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5 अँड Agasan 11 run, loss of 1 wicket. तर मी या ठिकाणी आमच्या समोरच्या गोष्टीच्या उजव्या साईडला जी पल्सर बाईक ब्लॅक कलरची कोणी पार्किंग केल्या विनंती करा पण त्या ठिकाणी पार्किंग करू नका प्लीज करून रस्ता. तर थँक्यू सो मच. आमच्या प्रेक्षक त्या ठिकाणी येतात. तर आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज पहिला फलंदाज बाद झालाय मात्र 11 धावा एकवटला. त्या ठिकाणी फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करणारा आगासन संघाला नवीन गोलंदाज तयार अरविंद पाटील गोलंदाजच्या वरती. सेकंड मध्ये फलंदाज सलामी करण चेंडू पॅडवरती पाहावा लागेल. या ठिकाणी सिलिमिट ऑफ प्रेझेंट मध्ये फक्त सिंगल येते. एका धावीच्या मदतीने आपण पाहतोय धावा झाले फलकावरती 12 धावा. या ठिकाणी आपण पाहतो जबरदस्त सामना रंगतो दोन बलाढ्य संघामध्ये. एका बाजूला बडवली संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आगासन संघ. दोन्ही संगणकाच्या तिरप्या नजरा आमच्या ट्रॉफीवरती लागल्यात. येणारा सामना इतका महत्वाचा की सामना जिंकले तर आपण या ट्रॉफीचे हकदार होऊ शकाल. सेकंड मध्ये केजू या ठिकाणी फ्रंटफुटला डाऊन रूम बनवण्याचा प्रयत्न अप्रतिम गोलंदाजी अरविंद पाटीलच्या माध्यमातून. तर अरविंद पाटील नेहमीच चांगलं गोलंदाजी दाखवतो हा बडवली संघासाठी. अरविंद पाटील पुन्हा एकदा स्वतःची छाप सोडताना मैदानावरती. अरविंद पाटीलने 2 चेंडू फेकल्यात आणि फक्त त्यानं 1 धाव खर्च केली. पुन्हा एकदा फ्रंटफुट जाऊन या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर इन स्विंग होतोय आतल्या दिशेला चेंडू होतो कारण अरविंद पाटील लेग ब्रेक जास्त चेंडू करतोय. नक्कीच अरविंद पाटीलच्या माध्यमातून जास्त चेंडू लेग ब्रेक करताना आम्ही पाहिल्यात आणि ती गोलंदाजी त्यानं दाखवली आहे. सटीक गोलंदाजी 2 चेंडू लगातार न्यूज केजूला त्यानं बीट केला. मात्र हा चेंडू हवेमध्ये जज केलाय. केजू मंडे बॅक टू द पवेलियन. बिग विकेट. या ठिकाणी झटका लागला निल्सन नंतर केजू मंडे बॅक टू द पवेलियन. हलक्या त्याला क्लिक करतो अजून एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक आगासन संघाला धक्के. मात्र या ठिकाणी अरविंद पाटीलला बॅक टू बॅक झटके दिले. 5 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. अप्रतिम क्रिकेट कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलो द्या मात्र या षटकामध्ये केवळ एकच धाव येते. अप्रतिम कमबॅक दाखवले अरविंद पाटीलला. वर बॉलिंग परफॉर्मन्स जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये. पुन्हा एकदा चेंडू पाहावं लागेल. अजून एक फलंदाज धावची मिसअंडरस्टँडिंग. अजून एक धक्का.
पाहू शकले तर पुढचा बिग फाईट सामना भातभट बनाम पडले या दोन बलाढ्य संघामध्ये आहे. नक्कीच आपण बघा अरविंद पाटीलने जबरदस्त गोलंदाजी दाखवली आहे. एक षटक एक धाव आणि 2 विकेट अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये अरविंद पाटीलने दाखवली आहे. सामन्यामध्ये कमबॅक केलं, सामन्यामध्ये मजबूत स्थिती निर्माण केली आहे की बडवली संघानं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि अगस्त संघाची धावा झाल्या 5 बाद फक्त 12 धावा. बड़ा अधीर नेक्स्ट मॅच पुढचा सामना पडले बनाम भादवड या दोन बलाढ्य संघामध्ये. चला दोन्ही संघटक आपण यायचं. भादवड संघाचा संघटक या ठिकाणी होतात तर पडले संघाच्या संघटकाला विनंती असेल की आपण नाणी पिचडी यावं. शेवटचा षटक गोलंदाज तयार आहे. पाहता पाहता 30 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 30 षटकांच्या समाप्तीनंतर आगासन संघाने फक्त 23 धावा ठोकल्यात मैदानावरती. शेवटचं षटक
याचा पैसा मग मिश्रामिक शोध जज केलाय. अजून एक धक्का, फलंदाज बाद 7वा धक्का. थँक्यू सर. पडले संघाचं संगणक रिंग येतात. हर्षद या ठिकाणी पोहोचतात, त्यांचं स्वागत आहे हर्षद. तर पण भातवड संघाचे संगणक आपण यायचा. आपण बघतो आतापर्यंत 7 विकेट गमावल्यात, म्हणजे अजून इथून 3 विकेट गमावल्यात. या ठिकाणी गोलंदाजाला काढल्यात. तर बलिराम जुमार यांच्याकडनं वडवली संघाला 533 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही संगणक येतात. चला नाणेफेकी करून घ्यायची आमचे सन्माननीय सोमनाथ तोंबडे आपल्या माहितीकडे आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे या सामन्याची. तर या दरम्यान नाणेफेकी जिंकली होती. बलपटे 2 वेळा टॉस झाला, तिसऱ्यांदा टॉस होत आहे. आता ते चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्लोगन यावेळेस मात्र सोमनाथ तोंबडे खाली उतरले आहेत, कारण 2 वेळा त्यांचं काम होत नाहीये. तिसऱ्यांदा नाणेफेकी जिंकली ती या ठिकाणी भातवड संघानं. पहिल्या वेळेला नाणेफेकी जिंकली ती पडले संघानं. त्याच्यानंतर कॉइन सामना सुरू झाला मैदानामध्ये. जबरदस्त चेंडूपैकी पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतो मैदानामध्ये शेवटचं षटक हाताने देतो विनायकच्या माध्यमातून. विनायकने 4 चेंडूमध्ये पुन्हा एकदा फक्त 4 धावा खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत होतात वडवली संघाच्या गोलंदाजच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत धावा झाल्या त्या धाबडकावरती केवळ आपण पाहतोय फक्त 27 धावा. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. बिग विकेट, अजून एक धक्का, 8वा फलंदाज बाद. तर आपण पाहतो सामना अंतिम षटक आहे. अंतिम षटक सुरू आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे विनायक, त्याला देखील चांगली कामगिरी केली आहे. 27 धावा झाल्यात शेवटचा चेंडू शेवटच्या षटकामध्ये. नक्कीच आकाश संघ बॅकफूट मध्ये पाहायला भेटला, तर आकाश संघानं मेटाडॉरच्या पर्यंत त्यानं चांगली कामगिरी केली नाहीये. आणि सुरुवात देखील त्याची कमजोर. अजून एक फलंदाज बाद, 9वा फलंदाज बाद होतोय. 27 धावा, 28 धावेचा आव्हान. थँक्यू सर. तर भातवड संघ आपण आयडी जमा करा. अकराप्लेच्या आपण आयडी जमा करायचे तर थँक्यू. सामना बिग फाईट मैदानामध्ये कारण 2 मोठे संघ नेक्स्ट मॅच मध्ये आहेत. एका बाजूला पडले संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भातवड संघ मैदानामध्ये असेल. मात्र या ठिकाणी 9 विकेट गमावल्या आणि 4 षटकामध्ये धावा बनवल्यात. फक्त 27 धावा, 28 धावेचं लक्ष. बलपटे सामना मैदानामध्ये अतिशय मोठा होता. मात्र वडवली संघाने जबरदस्त गोलंदाजी दाखवली, खास करून अरविंद पाटील ज्यानं दुसरं षटक हाताळलं मैदानामध्ये. फक्त 1 धाव दिली आणि त्यानं तब्बल 2 फलंदाज बाद केले मैदानामध्ये. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद केला आणि 2 फलंदाज, एकूण 3 फलंदाज
त्या षटकामध्ये बाद झाल्यात आणि विशालनं 11 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज बाद केल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये विनायकनं फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना बाद केल्यात आणि कमलेशनं एक विकेट आणि 11 धावा अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स दाखवला. या ठिकाणी वडवली संघाला त्यांची फलंदाजी कशी असेल, 28 धावा बनवतील की या ठिकाणी आगामी संघाचे गोलंदाज त्यांना रोख लावतील याचं प्रत्यक्ष दाखवून मायक्रोफोन वरती बालू पाडेल. तर या दरम्यानचे सन्माननीय सुजित म्हात्रे यांचं शुभागमन झालं. विनंती करेन साहेबांना की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थान बनवा. सुजित म्हात्रे साहेबांना असेल की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थान बनवा. थँक्यू योगेश. आपण खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात पहिले 11 धावा आल्या, पण त्यानंतर जे कमबॅक केलं आणि विन आपण पहिले तर कमलेश आणि विनायक यांनी अप्रतिम गोलंदाजी केलेली. चला भादवाड संघ आपल्या आयडी जमा करायचे देते आयोजकांनी सूचना करायला सांगितल्या मला. बलराम जुमारे साहेबांकडून आणि चौकारांच्या साठी आपण सलग 3 चौकार मारले, 3 षटकार मारले. तर षटकारांच्या सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपये पारितोषिक बलराम जुमारे साहेबांकडून आणि चौकारांच्या आपण सलग 3 चौकार मारले तर बलराम जुमारे साहेबांकडून 533 रुपयाचं पारितोषिक. 29 धावांचं लक्ष, 28 धावांचं लक्ष घेऊन उतरले तुम्ही. सरांची जोडी तकदीर आणि विशाल बंदाईसाठी होते केजू. पहिल्या षटकात 11 धावा आल्यानंतर असं वाटत एक चांगला स्टार्ट भेटू का, त्यानंतर मात्र रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट घेत केजू गोलंदाजी मार पाड्या खोनिगाव यांकडून. तकदीर बॅकवर्ड जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत होता. ड्रिल करून दाखवतो की पॉईंटच्या डोक्यावर ना चेंडूला कसा काढायचा होता तो. त्यानंतर एक बिग फाईट सामना बघायला मिळणार आहे. आदर्श क्रिकेट क्लब पक्ष भादवाडमध्ये सामना बघायला मिळणार आहे. दोन्ही संघ खूप नामचीन संघ आहेत. एक संघ आपण आपल्या कल्याण डोंबिवली एक अतिशय चांगला संघ आहे, तर दुसरा संघ भादवाडी संघ आपण बघतोय. भिवंडी विभागातला संघ. हर्षल यायचंय जरा. केजू चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. फक्त कॅप्टन यायचंय, बाकी कोणी तर हा चेंडू लॉक करतोय. लांबा चमत्कार चेंडू, 1 बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. संख्या वाढते धावसंख्या 4. चेंडू दाखल करतो सर्कलमध्ये. चेंडू शॉर्ट मिड विकेटला चेंडू फील्ड होतोय. डायरेक्ट विकेटवर प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण करतो, म्हणजे दुसरी धाव पूर्ण करतोय. आपण पाहिलं तर धावा कमी येतं दशरथ पाटील, म्हणजे आधीच कर्ज बाजार आहे त्यात उसना शेजारी. म्हणजे धावा कमी आहेत आणि धावा मात्र इथे जास्त बघायला मिळत आहेत. होतच्या स्वरूपात धावसंख्या वाढते. धावसंख्याची धावफल करते 6 धावा. तर दशरथ पाटील तुम्ही जेव्हा समालोचन करता तेव्हा आम्हाला पण थोडीसं शेअरशारी करण्याची वाटते. केजू हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणार. चेंडू पंच वाईटची फोन करतायत. हा चेंडू फेल करतो पॉइंट रिझनमध्ये.
ये ना यो घंटे चेंडू जातो बॅकपुश करते त्याच्यामधून चेंडू सीमा पार 4 धावा. थँक्यू धावसंख्या वाढते धावसंख्या 12. म्हटलं तो मग अशा चला सामना चालू करायचा आहे. पंच कसं काय म्हणले 12-28 धावांचे लक्ष्य. बॉलर जास्त गेला ना धावसंख्या 12. नागराज गोलंदाजी मार्फत सेकंड तकदीर. हा चेंडू लेग कट करतोय फलंदाज बाद होतोय मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण थर्डमॅन रिझर्व मध्ये. कमिटी डिसिजन बघा इथे कमिटीने सूचना केली की ज्याचा आयडी आहे तो खेळणार आहे, ज्याचा आयडी असेल तोच खेळणार आहे. जरा दोन्ही संघांना आपण जरा बाजू संघ लक्ष द्यायचंय. तर मित्रांनो आमची काही सूचना असते फक्त आम्हाला आयोजक सूचना करायचं सांगतात ती आम्ही सूचना करतो. थँक्यू विजय मास्टर थोडंसा वॉल्यूम द्या. ललित फलंदाज येतो यावेळी विकास दबायचा झकास कामगिरी करतो का. मयूर आणि स्वप्नील आपण राकेश जरा तुम्ही थोडंसं इकडे वाजा थोडंसं सामना चालू होते. खेळ सुटतो इथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. सनी डोंगरे जरा सामाजिक कक्षामध्ये यायचंय. सनी ठोंबरे समाज कक्षामध्ये पंच वाईटची खून करतायत. सनी ठोंबरे संख्या 14 अजूनही 14 धावांची गरज आहे. 15 धावा झाल्यात का 15 धावा झाल्यात. हा चेंडू पुणे धावा दोन करतो ऑन साईडला एक धाव पूर्ण करतो मात्र दुसरी धाव पूर्ण करताना 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. व्हायच्या तिसरी धावेसाठी प्रयत्न करतो विशाल नकार देतोय. धावसंख्या वाढते धावसंख्या धावपंक्ती 17. दिके बघा आयोजकांनी सूचना करायला सांगितली आम्हाला की ज्याचा आयडिया तो खेळणारच आहे म्हणून. चेंडू बॅक जातोय स्क्वेअर कट करतो चेंडूला. चेंडू सीमा पार देतो का पाहिजे. चेंडू सीमा पार. धावसंख्या वाढते धावसंख्या 21. चेंडू पुन्हा जाऊन साईडला खेळून करतो. चेंडू 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते धावसंख्या धावपाल करते 22. धावसंख्या 22. अजून आपण तो 6 धावांची गरज आहे. नागराज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला मला
विशाल पुन्हा ऑन साईडला जातोय. कवरच्या डोक्यावर चेंडूला घेऊन करतो. चेंडू सीमा पार. 4 धावा. 2 धावांची गरज. थांबा डीजे मास्टर. 2 धावांची फक्त गरज आहे. किती इनिंग झाले आपण वेळेला इथे बलिराम जुमारे साहेब आलेले आहेत आणि आपला एटीएम खोला गेलाय. क्या बात आहे. 2000 रुपयाचा पारितोषिक. कटआउट हिटला. जुमारे साहेब जर तुम्ही वाढवायचे पैसे म्हणजे त्याला गरमी येणार आहे. खेळाडूच्या त्याच्यात पण प्रोत्साहन येईल. कदाचित एक खेळाडू सुद्धा भाग्यवान ठरू शकतोय. जुमारे साहेब आता इथे मात्र आधी आपला एटीएम खुला गेलाय तकदीर मध्ये. आता वाढवत राहायचे पैसे कारण ज्या पैसे जोपर्यंत वाढते तोपर्यंत खेळाडूंच्या अंगात पण संचारात नाहीये. 2 धावांची गरज आहे. चला कोणत्या तरी खेळाडूला पैसे मिळू दे. अरविंद तुम्ही जर कटआउट दिला तर हिट केलं तर आम्हाला जरा बरं वाटेल. आणि अशा तऱ्हेने सामना इथे विजयी संघाचे अभिनंदन. हरलेट संघाचे आभार. थँक्यू विजय मास्टर. आपण म्हणजे लकी ड्रॉला आता लाईन लागलेली आहे. मात्र प्रेक्षकांची भरपूर लाईन आहे. तर प्रेक्षक मात्र ज्युपिटर घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न आहेत. या सामन्याचा मानकरी होतो नो डाऊट. या सामन्याचा मानकरी नो डाऊट अरविंद पाटील यायचे. अरविंदशी पण आम्ही संपर्क साधणार आहोत. तर या ठिकाणी वडवली संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन वडवली संघ. तर वडवली संघ आपण 2 पंच द्यायचे. तकदीर पाटील तकदीर मात्र आपण 2 पंच द्यायचे आम्हाला. वडवली संघ 2 पंच द्यायचे आम्हाला. 2 पंच द्या. तर रविबाईला विधीकडे आपण आपल्या शुभास्ते खेळूया. सन्मानित करावं. तर या दरम्यान आमचे नकुल बासू साहेब आपण बद्दलचं शुभ आगमन होतं. ज्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक संघाला 12 टी-शर्ट या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहेत. ते आपले सर्वांचे लाडके नकुल पावशे उर्फ मामा यांचं शुभ आगमन झालंय. आपण त्यांचं स्वागत करूया. लालचंद पावशे त्यांना विनंती करेल की आपण या दिग्कक्षामध्ये या आणि स्थानपन्न व्हा. तसेच सन्माननीय सुरेश भाऊ ठाकरे यांना देखील विनंती असेल की आपण अधिकक्षामध्ये या आणि स्थानपन्न व्हा. आणि पडले आणि भादवड दोघांनी एकामेकाचे कोंडले बघितले. आणि भादवड संघाला नाही पहिल्यांदा क्षेत्राच्या दोन्ही संघाचा 12वा. पडले आणि भादवड दोन्ही संघ बलाढ्य नामवंत संघ. सामना 4 षटकांत राहील. बघूया भादवड संघाचा 12वा आणि पडले संघाचा 12वा.